नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर क्लास 5 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्ट मध्ये आजपासून आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 9, दॅट इज टर्म दॅट बिलॉंग्स टू अ सेट. याचा अर्थ होतो की गटाशी जुळणारे पद आपल्याला ओळखायचे आहे. त्यामधला तिसरा जो भाग आहे नंबरचा म्हणजे संख्यांचा भाग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण या व्हिडिओमध्ये असे क्वेश्चन बघणार आहोत जे या आधीच्या परीक्षेमध्ये आलेले होते. ठीक आहे. आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जो चॅप्टर नंबर 10 आहे कोडचा तो कंप्लीट केलेला आहे. जर आपण ते व्हिडिओ मिस केले असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर आधी बघूया इथे क्वेश्चन नंबर 1. आता इथे काय होते की तुम्हाला इथे काही संख्या दिलेल्या असतात आणि त्या संख्यामध्ये एक सारखं रिलेशन असते. म्हणजे काहीतरी असा संबंध असतो की त्या एका ठराविक रिलेशननुसार त्या संख्या तिथे आलेल्या असतात आणि तेच रिलेशन ऑप्शन मध्ये ज्या संख्या दिल्या आहेत त्याच्यामध्ये कुणाशी लागते ते आपल्याला शोधायचं असते. जसं बघा क्वेश्चन नंबर 1. त्याआधी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. बघूया क्वेश्चन नंबर 1. आता इथे आपल्याला संख्या दिली आहे 25, 123, 62 आणि 6. इथे जर बघितलं तर 25 तो 5 चा स्क्वेअर आहे, पण इथे 123 कोणाचा स्क्वेअर नाही आहे, 62 पण नाही आहे आणि 6 पण नाही आहे. पण जर आपण बघितलं तर 25, 123, 62, 6 अशा नंबर्स आहेत की ज्या कोणाच्या तरी क्यूबच्या जवळपास आहे. जसं 25 जर आपण घेतली तर आपल्याला माहित आहे की 3 चा जर आपण क्यूब केला तर 3 चा क्यूब 27 येतो. ठीक आहे. त्यानंतर आपण 5 चा जर क्यूब केला तर 5 चा क्यूब येतो 125. त्यानंतर आपण जर 4 चा क्यूब केला, 4 चा घातांक केला तर किती येतो 64 येतो. आणि जर 2 चा क्यूब केला तर आपल्याला मिळतात 8. ठीक आहे. तर पण आता इथे 3 चा क्यूब केला तर 27 आले, पण आपल्याला पाहिजे 25. मग 25 कसे आले तर 3 चा क्यूब 27 जो आहे त्यामधून 2 मायनस केले म्हणजे 25 आले. मग हेच रिलेशन बाकीमध्ये सुद्धा लागलं पाहिजे. म्हणजे एका संख्येचा क्यूब आणि त्याच्यातून -2 करणं. मग 5 चा क्यूब 125 आला है ना, आणि 125 मध्ये जर तुम्ही 2 मायनस केले तर तुम्हाला मिळतात 123. ही दुसरी नंबर आलेली आहे. त्यानंतर 4 चा क्यूब 64 आहे आणि या 64 मधून जर तुम्ही 2 मायनस केले तर आपल्याला मिळतात 62. ही तिसरी नंबर आलेली आहे. 6 कशी आली आहे, जर 2 चा क्यूब केला 8 आहे आणि 8 मधून 2 मायनस केले तर आपल्याला मिळतात 6. म्हणजे इथे काय केलेलं आहे की एका संख्येचा क्यूब आणि त्याच्यामधून 2 मायनस केले तर आपल्याला इथे संख्या आलेल्या आहेत. मग असं इथे ऑप्शन मध्ये कुठं झालेलं आहे ते पाहायचं आहे. ठीक आहे. आता इथे 341 आहे, 216 आहे, 511 आहे, 218 आहे. जर तुमचे 10 पर्यंतचे कमीत कमी क्यूब पाठांतर असतील तर तुम्हाला हे लवकर लक्षात येईल. जर आपण 341 घेतलं, आता आपल्याजवळ 2, 3, 4, 5 चा क्यूब आहे. जर आपण 6 चा क्यूब केला तर 6 चा स्क्वेअर 36 होतो. ठीक आहे. आणि 36 ला पुन्हा 6 ने मल्टिप्लाय करा. क्यूब म्हणजे काय तुम्हाला माहित असेलच, म्हणजे एका नंबरला 3 वेळा मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. तर 6 6 जा 36, कॅरी 3, 6 3 जा 18 आणि 21 म्हणजे 216 आले. आणि इथे 216 दिले आहे, पण आपल्याला रिलेशन काय करायचं आहे, क्यूब मधून 2 मायनस करायचे. म्हणजे आपला हा सेकंड ऑप्शन होणार नाही. मग 6 चा क्यूब आपल्याला चालणार नाही. 7 चा क्यूब करा. 7 चा स्क्वेअर 49 आहे, 49 ला पुन्हा 7 ने मल्टिप्लाय करा. 7 9 जा 63, कॅरी 6, 6 7 4 जा 28 आणि 28 आणि 6 34 म्हणजे 343 येतो 7 चा क्यूब. ठीक आहे. तर 343 इथे नाही आहे. मग या 343 मधून जर आपण 2 मायनस केले तर आपल्याला मिळतात 341 जी इथे ऑप्शन मध्ये आहे. मग काय करायचं आपल्याला, 7 चा क्यूब करायचा, तो येतो 343 आणि त्या 343 मधून जर आपण 2 मायनस केले तर आपल्याला मिळतात 341. तर अशा पद्धतीने तुम्हाला ट्राय करावं लागेल. तो कोणता ऑप्शन आहे, तो ऑप्शन नंबर फर्स्ट हे या गटाशी जुळणारा संख्या आहे. तर हे एक्झाम्पल्स आपण सॉल्ड एक्झाम्पल मध्ये बघत आहोत. हा जो प्रश्न आहे हा क्वेश्चन नंबर 4 हा 2021 मध्ये विचारलेला होता. इथे आपल्याला नंबर दिले आहेत 3412. आपण इथे लिहून घेऊया आधी 3412. त्यानंतर आहे 4520 आणि 2510. आता या नंबर्स कशा आलेल्या आहेत, इथे काय रिलेशन लागलेलं आहे. जर तुम्ही इथे बघितलं असे जेव्हा 4 डिजिट वगैरे मोठ्या नंबर दिले असतात तेव्हा तिथे डिजिटचं काहीतरी रिलेशन असते. तर ते रिलेशन काय आहे ते बघा. पहिले दोन अंक जे आहेत 3 आणि 4 यांचा प्रॉडक्ट केला म्हणजे 3 मल्टिप्लाय 4 केलं
तर आपल्याला मिळते 12, म्हणजे इथला समोरचा अंक, समोरचे दोन अंक म्हणजे 12 आपल्याला मिळालेला आहे. दुसऱ्याचे जर बघितलं इथं 4 आणि 5 चा प्रोडक्ट केला, 4 × 5 करा, 4 5 जा 20 होते, ती समोरचे नंबर आहे. त्यानंतर इथे बघा 2 आणि 5 मध्ये 2 × 5 करा, 2 5 जा 10 होते, इथे समोरचे नंबर 10 आहे. मग असं रिलेशन म्हणजे 100 प्लेस आणि 1000 प्लेसच्या डिजिटचा प्रॉडक्ट हा युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस मिळून बनणारी संख्या असते. असं इथे कुठे झालेलं आहे? इथे जर बघितलं आपण 1 2 3 4, यात पहिले दोन अंक जर घेतले 1 2 3 4 मध्ये, पहिले दोन अंक 1 आणि 2 आहे, 1 × 2 केले तर फक्त 2 होते. आपल्याला पाहिजे 32, म्हणजे हा आपला ऑप्शन नाही आहे. दुसरा बघा 20 20, म्हणजे 2 0 2 0. ठीक आहे, यामध्ये पहिले दोन अंक जे आहे 2 0 2 0, म्हणजे 2 × जर 0 केलं तर 0 होते, पण आपल्याला पाहिजे तर 20 ते इथे नाही, त्याच्यामुळे ऑप्शन 2 सुद्धा आपला आन्सर नाही आहे. मग बघूया ऑप्शन 3. ऑप्शन 3 मध्ये आपल्याला 5 4 0 2 दिले आहे. इथले पहिले दोन अंक घेतले तर 5 आणि 4 होतो, यांचा प्रोडक्ट काय होईल? 5 × 4 20 होतात, पण इथे 0 2 दिलेला आहे, त्याच्यामुळे हे आपला आन्सर नाही आहे. त्याच्यामुळे राहिलेला जो ऑप्शन आहे 4, दॅट इज करेक्ट आन्सर. तर 4 4 1 6 मध्ये कसं होते? 4 4 1 6, इथे पहिले दोन अंक आहे 4 आणि 4, तर 4 आणि 4 चा प्रोडक्ट करा, ते होते 16, जे आपल्याला समोरचे दोन अंक इथे मिळणारी संख्या दिलेली आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. आता आपण बघूया एक्सरसाइज 9.3 जी आहे नवनीतच्या बुक मधून, आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला असेच एक्झाम्पल मिळतील जे आधीच्या परीक्षांमध्ये आलेले होते. हे जे प्रश्न आहेत हे मराठी मीडियम राहो, हिंदी मीडियम राहो किंवा इंग्लिश मीडियमचे स्टुडंट राहो, सर्वांसाठी सेम प्रश्न असतात या टॉपिकवरील. तर बघूया क्वेश्चन नंबर 1. 297 हा जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न हा 2022 मध्ये विचारलेला होता. ठीक आहे, आणि हा जो 6th क्वेश्चन आहे हा विचारला होता 2023 मध्ये. तर यामध्ये बघूया प्रश्न पहिला 297 135 501 आणि 189 दिलेला आहे. आता 3 डिजिट नंबर आहे, या नंबर्स मध्ये एक तर रिलेशन कव्हर राहू शकते, क्यूबचं राहू शकते, स्क्वेअरचं राहू शकते, प्राईम नंबर किंवा ट्विन प्राईम नंबर किंवा ट्रायंग्युलर नंबर, किंवा मग इथे डिव्हिजिबिलिटी टेस्ट पण लागू शकते. जे आपण तुम्हाला 2 पासून 11 च्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहित असेल तर तुम्हाला जर डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागत असेल तर ते करता येईल. ठीक आहे, आता जर इथे आपण बघितलं तर इथे स्क्वेअर किंवा क्यूबचं इथे रिलेशन दिसत नाहीये. मग इथे काय करता येईल आपल्याला? प्रत्येक नंबर मध्ये काहीतरी रिलेशन आहे, ते कसं? तर इथे जर आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट लावली, ठीक आहे, 2 ची टेस्ट तर सर्वांमध्ये लागत नाही कारण ऑड नंबर्स आहे. मग आता 3 ची टेस्ट लागते का बघूया. पहिली नंबर जी आहे, तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती आहे ना, 3 ची टेस्ट काय आहे? सम ऑफ डिजिट्स, म्हणजे दिलेल्या संख्येमधील अंकांची ऍडिशन करायची, आणि आलेलं उत्तर जे आहे ते 3 ने डिवाइड झालं पाहिजे, म्हणजे 3 ने त्याला कम्प्लिटली डिवाइड झालं पाहिजे. ठीक आहे, तरच ती नंबर 3 ने डिव्हिजिबल राहते. जर आपण पहिली नंबर घेतली 297, याच्यामध्ये डिजिटची ऍडिशन करा, 2 + 9 + 7. ठीक आहे, तर 9 + 2 11 + 7 होतात 18, म्हणजे ही नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे. दुसरी नंबर जर घेतली 135, याच्यामध्ये 1 + 3 + 5 करा, 5 + 3 8 + 1 9, 3 च्या टेबल मध्ये 9 येते, म्हणून ही नंबर सुद्धा 3 ने डिव्हिजिबल आहे. 501, 5 + 0 + 1 करा तर 6 होते, ही पण 3 ने डिव्हिजिबल आहे. आणि 189 जर केलं तर 1 + 8 + 9 18 होतात, ही पण 3 ने डिव्हिजिबल आहे. तुम्ही एवढं सर्व लिहत नाही बसायचं एक्झामच्या वेळेस, तुम्ही काय करायचं की सरळ इथं ओरल कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे, तर या सर्व म्हणजे गटात दिलेल्या सर्व नंबर्स या 3 ने डिवाइड होतात. मग आपल्याला बघावं लागेल की ऑप्शन मध्ये कोणत्या नंबर मध्ये 3 ची टेस्ट लागते. इथे जर बघितलं 503 तर 5 + 3 8 होते, 3 च्या टेबल मध्ये नाही येत. 5 + 5 10 + 3 13 होते, 3 ने डिवाइड नाही होत. 4 + 3 7 + 2 9, म्हणजे 243 मध्ये जर 2 + 4 + 3 केले तर आपल्याला मिळतात 9. ही नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. हा जो प्रश्न आहे हा 2023 मध्ये विचारला होता. तर इथे 4 डिजिट नंबर दिलेले आहे. जेव्हाही 4 डिजिट नंबर दिलेला असते तेव्हा त्या अंकांचं काहीतरी रिलेशन असते, म्हणजे एक तर पहिला डिजिट आणि शेवटचा डिजिटचं राहील किंवा पहिल्या 2 डिजिटचं राहील. आता इथे नेमकं काय रिलेशन दिलं ते बघूया. पहिली नंबर आहे आपली 4205. जर इथे बघितलं तुम्ही तर पहिला डिजिट आणि तिसरा डिजिट यांचा प्रोडक्ट आहे मधल्या 2 डिजिट म्हणून बनणारी संख्या. जसं इथे काय केलेलं आहे 4 × 5
20, इथे मध्ये 20 आलेला आहे. ठीक आहे. दुसरी नंबर कोणती आहे 6427. 6427 जर केलं तर पहिला डिजिट इथे 6 आहे आणि शेवटचा डिजिट 7. 6 इंटू 7 करा, 6 7 जा 42, इथे मध्ये आलेला आहे 42. त्यानंतर तिसरी नंबर आहे इथे आपली 8729. त्याच्यामध्ये पहिला डिजिट बघा 8 आहे आणि इथे 9 आहे आणि 8 इंटू 9 केलं तर 8 9 जा 72 होते. इथे मध्ये आपल्याला संख्या मिळालेली आहे. म्हणजे इथे रिलेशन काय आहे की पहिला अंक आणि शेवटच्या अंकाचा प्रॉडक्ट ही मध्य नंबर राहते. मग असंच या ऑप्शन्स मध्ये कुठे झालेलं आहे ते पाहूया. इथे जर बघितलं पहिला डिजिट इथे 5 आहे, इथे 7 आहे. 5 7 जा 35 होते, पण इथे 35 दिलेला नाही आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही आहे. दुसरा पहिला डिजिट 3 आहे, शेवटचा डिजिट 7 आहे. 3 7 जा 21 होते आणि इथे मध्ये 21 आपल्याला दिला आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 8. इथे आपल्याला काही मिक्स फ्रॅक्शन दिलेले आहे. आता या मिक्स फ्रॅक्शन मध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला शोधावं लागेल. आपण नेहमी काय करतो की मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर करतो. जर पहिला फ्रॅक्शन घेतला 2 होल 1/4, याला जर सॉल्व्ह केलं तर 4 2 8 प्लस 1 9 होते, 9/4 होईल. दुसरा जर घेतला 4 होल 2/8 तर 8 4 जा 32, 32 प्लस 2 34/8 होईल. आणि तिसरा आहे 3 होल 1/4 इक्वल टू 3 4 जा 12 प्लस 1 13/4 होईल. यामध्ये जर आपण बघितलं तर इथे डिनॉमिनेटर 4 आहे, इथे 8 आहे, इथे 4 आहे. तर हे करून काही होईल असं मला वाटत नाही. इथे काय झालेलं आहे की दुसऱ्या पद्धतीने विचार करावा लागेल. ठीक आहे. मग आपण दुसऱ्या पद्धतीने काय करू, यामध्ये हे 2 होल 1/4 आहे, याला जर सॉल्व्ह केलं तर हे किती होते 4. या 2 ने 8 ला इथे डिवाइड करता येते. 2 1 जा 2, 2 4 जा 8, म्हणजे 1 होल 4 होल 1/4 आलं. इथे जर केलं तर हे आहे 3 होल 1/4. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे फ्रॅक्शनल जो पार्ट आहे हा 1/4, हा 1/4 आणि हा 1/4 म्हणजे फोर्थ पार्ट आहे, 1/4 पार्ट, त्याला आपण 1/4 भाग म्हणतो. तर तिन्ही याच्यामध्ये 1/4 भाग आलेला आहे. असं कुठे झालेलं आहे ऑप्शन मध्ये ते पाहावं लागेल. जर फर्स्ट ऑप्शन बघितलं तर आपला नंबर आहे 5 होल 4/16 आणि याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं इथे, ठीक आहे, या 4 ने 16 ला डिवाइड होते, 4 1 जा 4, 4 4 जा 16, तर आपला आला 5 होल 1/4. इथे 1/4 म्हणजे 1/4 पार्ट आलेला आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 30. 512 आणि 64 या दोन संख्यांचा एक गट आहे. 216 आणि 36 या दोघांचा एक गट आहे. 27 आणि 9 यांचा एक गट आहे. इथे बघितल्याबरोबर लक्षात आपल्याला यायला पाहिजे की दोन दोन नंबर दिलेले आहेत, याचा अर्थ इथे काहीतरी रिलेशन असेल. आता काय रिलेशन असेल हे बघितलं लक्षात येते 27 आणि 9 ला. 27 जो आहे हा 3 चा क्यूब आहे, 3 चा क्यूब 27 आणि जो 9 आहे तो 3 चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. म्हणजे जो ग्रुप बनलेला आहे तो 3 चा क्यूब आणि 3 चा स्क्वेअरचा बनलेला आहे हा ग्रुप. मग असा इथे झालेला आहे का, जर 216 कोणाचा क्यूब आहे आणि 36 कोणाचा स्क्वेअर आहे ते पाहावं लागेल. ठीक आहे. 36 आहे का इथे, 216 आणि 36. तर 36 तुम्हाला माहिती आहे 6 चा स्क्वेअर आहे. 216 काय आहे 6 चा क्यूब, म्हणजे 216 हा झाला 6 चा क्यूब आणि 36 जो आहे तो झाला 6 चा स्क्वेअर. हा इथे दुसरा ग्रुप आपल्याला मिळालेला आहे. आणि इथे जो पहिला ग्रुप आहे 512 आणि 64, तर 64 तुम्हाला माहिती आहे 8 चा स्क्वेअर आहे, मग 8 चा क्यूब 512 होतो, म्हणजे 512 आणि 64 मध्ये 512 झाला 8 चा क्यूब, 64 झाला 8 चा स्क्वेअर. क्यूब आणि स्क्वेअरचं रिलेशन आहे, एका नंबरचा क्यूब आणि त्याच नंबरचा स्क्वेअर. असं ऑप्शन मध्ये कुठे झालंय, तर पहिलंच ऑप्शन बघा इथे. ठीक आहे. 1 चा क्यूब 1 होतो आणि 1 चा स्क्वेअर 1 होतो, म्हणजे आपल्याला मिळते 1 1 हा वाला ग्रुप. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 20. हा प्रश्न 2018 मध्ये विचारलेला होता. इथे आपल्याला 4 डिजिट नंबर्स दिलेले आहेत. याच्या आधी पण आपण बघितलं की 4 डिजिट्स नंबर मध्ये एक तर डिजिटचं काहीतरी रिलेशन असते, पहिला डिजिट शेवटच्या डिजिटचा मिळून प्रॉडक्ट हा मधले नंबर राहू शकते, किंवा पहिल्या आणि दुसऱ्या डिजिटचा प्रॉडक्ट हा समोरचे नंबर राहू शकते. ठीक आहे. किंवा मग त्यांच्यामध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट पण लागू शकते. इथे रिलेशन कोणत्याही प्रकारे राहू शकते. इथे जर बघितलं आपण 8525, इथे आपण प्रॉडक्टचा विचार केला
8 5 2 5 मध्ये पहिली नंबर 8 आहे, शेवटचे नंबर 5 आहे. 8 5 चा 40 होते, इथे 52 आले, म्हणजे इथे डिजिटचं रिलेशन नाही आहे. ठीक आहे. मग दुसऱ्या पद्धतीने विचार करूया. जर टेस्टचा असेल, इथे तर 5 ची टेस्ट लागते, या यांच्यात नाही लागत. तर 5 च्या टेस्टचा नाही आहे, 2 ची बी टेस्ट नाही. समजा 3 च्या टेस्टचा विचार केला तर 5 + 2 7, 7 + 5 12, 12 + 8 20. तर 3 च्या टेस्टचं रिलेशन नाही आहे. मग यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? इथे जर नंबर बघितला 13, 13 - 8 + 2 10, 5 + 5 10. इथे ऑड प्लेसेस म्हणजे पहिली प्लेस आणि तिसरी प्लेस बघा, 8 आहे आणि 2 आहे, म्हणजे यांना म्हणतो पण ऑड प्लेसेस. ऑड प्लेसेसची ऍडिशन केली तर 8 + 2 10 होते. ठीक आहे. आता मग इव्हन प्लेसेस म्हणजे दुसरी प्लेसचा डिजिट आणि चौथ्या प्लेसचा डिजिट यांची जर ऍडिशन केली तर 5 + 5 10 होते, आणि या दोघांची सबट्रॅक्शन केली तर 0 येते. हे आपण कुठे शिकलेलो आहे? सम ऑफ ऑड प्लेसेस मायनस सम ऑफ इव्हन प्लेसेस, हे शिकलो आहे आपण टेस्ट ऑफ 11 मध्ये, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 11. ठीक आहे. त्याच्यात काय करतो आपण? ऑड प्लेसेसची ऍडिशन. ऑड प्लेसेस म्हणजे पहिल्या प्लेस, तिसऱ्या प्लेसचा नंबर, पाचव्या सातव्या प्लेसचा नंबर, आणि इव्हन प्लेसेस म्हणजे दुसऱ्या प्लेसचा नंबर, चौथ्या प्लेसचा नंबर आणि सहाव्या प्लेसचा, आठव्या प्लेसचा, असं. यामध्ये सम ऑफ ऑड प्लेसेस मायनस सम ऑफ इव्हन प्लेसेस केल्यावर आन्सर एक तर 0 यायला पाहिजे किंवा 11 यायला पाहिजे. जर असं होत असेल तर ती नंबर 11 न डिव्हिजिबल राहते. तर पहिली नंबर तर ही 11 न डिव्हिजिबल आहे. दुसरी नंबर पाहूया, 7 6 1 2. याच्यामध्ये सम ऑफ ऑड प्लेसेस करा, म्हणजे पहिली प्लेस आणि तिसरी प्लेस यांची जर ऍडिशन केली तर मिळते 7 + 1 8 होते. मायनस आता सम ऑफ इव्हन प्लेसेस करा, म्हणजे दुसऱ्या प्लेसचा डिजिट आणि चौथ्या प्लेसचा डिजिट, म्हणजे 6 + 2 होईल. 6 + 2 केले तर 8 होते, आणि 8 - 8 0 होते, म्हणजे ही नंबर सुद्धा 11 ना डिव्हिजिबल आहे. समोरचे नंबर बघूया, 9 3 7 2. यामध्ये आता सम ऑफ ऑड प्लेसेस म्हणजे 9 + 7 होईल. 9 + 7 किती होते? 9 + 7 16 होतात. ठीक आहे. याच्यातून मायनस करू, कोणाला? सम ऑफ इव्हन प्लेसेस म्हणजे दुसरी आणि चौथी प्लेस. 3 + 2, 3 + 2 5 होते, आणि 16 - 5 11 होते, म्हणजे ही नंबर सुद्धा 11 ने डिव्हिजिबल आहे. मग आता ऑप्शन्स मध्ये बघायला लागेल की कोणत्या नंबर मध्ये टेस्ट ऑफ 11 लागते. पहिली जर नंबर बघितली, इथे बघा 5 आहे, इथे 4 आहे. 5 + 4 9 होते, आणि 8 + 2 5 + 2 करावं लागेल. पहिली आणि तिसरा 5 + 2 7 होते, 8 + 4 12 होते. 12 - 7 5, हे नाही होणार. दुसरं बघा, इथे पहिला डिजिट तिसरा डिजिट 6 + 8 14 होते, आणि 0 + 3 3. बघा 6 0 8 3. तर पहिला डिजिट आहे आपला 6, तिसरा डिजिट आहे 8. यांची ऍडिशन करा, 6 + 8 14, मायनस करा कोणाला? दुसरा डिजिट आणि चौथ्या डिजिटची ऍडिशन, म्हणजे 0 + 3. ठीक आहे. तर 14 - 3 होते 11, म्हणजे ही नंबर 11 ने डिव्हिजन आहे. तो कोणते ऑप्शन? ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 29. हा प्रश्न 2020 मध्ये विचारलेला होता. इथे आपल्याला नंबर दिले आहे 65 83 आणि 92. हा एक गट आहे. तर या गटाचं रिलेशन काय एकमेकांसोबत? जर आपण 65 घेतलंय तर 65 हे 8 च्या स्क्वेअरच्या जवळपास आहे. ठीक आहे. 65 कसे मिळतात आपल्याला? जर 8 चा स्क्वेअर केला तर 64 होते, आणि त्याच्यामध्ये 1 ऍड केला तर 65 मिळतात. असं 83 सोबत झालेलं काय? 83 जर बघितलं तर 9 चा स्क्वेअर केला तर 81 येते, आणि त्याच्यात 2 ऍड केलं तर 83 येते. 92 कसे होईल का? 92 तशी नाही होत, त्याच्यामुळे इथे स्क्वेअरचं रिलेशन नाही राहणार. मग इथे काय केलेलं आहे? हे टेबल मध्ये पण नाही येत कोणाच्या. पण इथे जर तुम्ही लक्षात गेलं तर 65 मध्ये 6 आणि 5 ला ऍड करा, किती होतात? 11 होतात. 83 मध्ये 8 + 3 ला ऍड केलं तर तेही 11 होते, आणि 92 मध्ये 9 + 2 केले तर तेही 11 होते. म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज ही 11 आलेली आहे. मग असे रिलेशन होऊ शकते, कोणत्याही प्रकारचं रिलेशन नुसार तिथे क्वेश्चन देऊ शकतात. तर असं कुठे झालेलं आहे? म्हणजे इथे ऑप्शन्स असा पाहावा लागेल की ज्यांच्या अंकांची बेरीज ही 11 येते, डिजिटची ऍडिशन 11 येते. इथे जर बघितलं तर 5 + 4 9 होते, हे आपला आन्सर नाही. 8 + 7 15, हे पण नाही. 47 मध्ये असं झालेलं आहे. 47 मध्ये काय झालेलं आहे? 4 + 7 करा, तर इथे येतात 11. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन.
नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 40. इथे आपल्याला इथे 4 डिजिट नंबर दिले आहे. 4 डिजिट नंबर जेव्हाही राहते तेव्हा एक तर डिजिटचं रिलेशन राहते किंवा इथे आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट पण राहू शकते. डिजिटचं जर बघितलं तर पहिला आणि शेवटचा डिजिट 2 इंटू 0 0 होते, ते मध्ये इथे नाही आहे. इथे जर बघितलं 2 आणि 5 25 मध्ये बघा 2520 मध्ये 2520 याच्यामध्ये पहिले दोन डिजिट जे आहेत 2 आणि 5 यांचा प्रॉडक्ट करा. 2 5 जा 10 आणि त्याची डबल करा तर 20 आलं. पण असं इथे झालेलं आहे का 6 आणि 2 चा प्रॉडक्ट केला तर 12 येते. 12 ची डबल 24 पण इथे 73 आहे, त्याच्यामुळे हे पण रिलेशन नाही आहे. मग इथे काय केलं असेल, इथे जर आपण टेस्ट लावले तर 2 ची नाही, 3 ची नाही, 5 ची नाही. ठीक आहे, इथे आपण लावूया. इथे 2 + 5 + 2 9 होतात, म्हणजे 9 ची टेस्ट लागू शकते. आणि 9 ची टेस्ट काय आहे, सम ऑफ डिजिट, डिजिटची ऍडिशन करायची. 2 + 5 + 2 + 0 केले तर 9 येतात, म्हणजे ही नंबर 9 ने डिव्हिजिबल आहे. दुसरी नंबर पहा 6273, यामध्ये 6 + 2 + 7 + 3 करा तर मिळतात आपल्याला 18. ही नंबर सुद्धा 9 ने डिव्हिजिबल आहे. तिसरी नंबर 7092, तर 7 + 0 + 9 + 2 केले 7 + 2 9, 9 + 9 18. ही नंबर सुद्धा 9 ने डिव्हिजिबल आहे. मग दिलेल्या ऑप्शन मध्ये बघावं लागेल कोणती नंबर 9 ने डिव्हिजिबल आहे, त्यासाठी ऍडिशन करा. 8 + 0 8, 8 + 8 16, 16 + 5 21. ही नंबर 9 न नाही आहे. दुसरा ऑप्शन 2 + 8 10 + 2 12, 12 + 3 15. 9 ने 15 डिव्हिजिबल होत नाही, म्हणजे ही नाही आन्सर. 6 + 0 6 + 1 7, 7 + 8 15 नाही आहे. हे 8 + 1 9, 9 + 2 11, 11 + 7 18. तर 8 1 2 7 मध्ये हे होते. 8 + 1 + 2 + 7 केलं तर डिव्हिजन ऍडिशन आलेली आहे 18. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हा गटात बसणारा ऑप्शन